नमस्कार. जोशीज पाकखान्यात आपले सहर्ष स्वागत आहे. आज आपण करणार आहोत खुसखुशीत खमंग चवीची कोथिंबीर वडी. त्यासाठी कोथिंबीर निवडून पाण्यात स्वच्छ धुवून घ्यावी. चाळणीत निथळत ठेवावी. पाणी निथळल्यास कोथिंबीर सुरीच्या साहाय्याने बारीक अशी चिरून घ्यावी. चिरलेली कोथिंबीर घ्यावी. चवीनुसार मीठ घालावे. धनेपूड घालावी. आले व मिरचीचा ठेचा घालावा. गरम मसाला, लाल तिखट व आवडीनुसार तीळ घालावेत. थोडेसे तीळ मी शेवटी घालणार आहेत. आता वरील सर्व जिन्नस एकत्र असं मळून घ्यायचं आहे. बेसन पीठ घालूयात. मला साधारण 1 ते 1.5 वाटी बेसन लागले आहे. पाव वाटी तांदूळ पीठ घालूयात. छान गोळा करून घेऊयात. 1 चमचा तेल घालूयात. उरलेले तीळ घालून घेऊयात व छान असा गोळा करून घेऊयात. ह्याचे 2 भाग करून घेऊयात. लांबट आकार देऊयात. एका कढईत मी चाळणीला तेल लावून पाणी उकळत असे ठेवले आहे. आता आपण यात वडी घालूयात आणि 15 ते 20 मिनिटं छान शिजू देऊयात. हे पहा, 20 मिनिटानंतर आपली वडी तयार झाली आहे. गार होऊ देऊयात. सुरीच्या साहाय्याने हलक्याच हाताने वडी करून घेऊयात. इथं मी भिडाचा तवा वापरला आहे. यामुळे कोथिंबीर वडी खूपच सुंदर लागते. 2 ते 3 चमचे तेल घेतले आहे व वडी दोन्ही बाजूने खरपूस असं फ्राय करून घेऊयात. तयार आहेत आपल्या सुंदर खमंग चवीच्या खुसखुशीत अशा कोथिंबीर वड्या. तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास नक्की करून पहा आणि आपला लाडका मसाला जरूर ऑर्डर करा. धन्यवाद.